एकदा एका युवकाचा भीषण अपघात होतो। त्याला अन्य कोणी नातेवाईक नसल्याने त्याचाच एक जीवलग मित्र त्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करतो। अपघातामध्ये झालेली दुखापत ही इतकी गंभीर असते की पुढचे काही महिने त्याला आता हॉस्पिटलच्या त्या खोलीतील बेडवरून हालता सुद्धा येणार नसतं। त्या एवढ्याशा खोलीतील बेडवरती पुढचे काही महिने घालवायचे ही कल्पनाच त्याला सहन होत नाही। नाही म्हणायला त्या खोलीला एक खिडकी असते, पण त्या खिडकीपासून याचा बेड लांब असतो आणि जागेवरनं उठता येत नसल्याने त्या खिडकीतून बाहेरचे काही त्याला बघता येत नसतं। एके दिवशी त्याचा मित्र त्याला भेटायला येतो, तेव्हा हा युवक आपल्या मित्राला म्हणतो, मला या जगण्याचा कंटाळा आला आहे। या दुखण्यामुळे वेदनांमुळे मला जगायची इच्छाच राहिली नाही। त्यावरती मित्र त्याला म्हणतो, अरे एवढ्याशा कारणानं निराश कशासाठी होतोस? हे आजारपण काही दिवसांचेच आहे। एकदा का बरे झालास की या सृष्टीचा, निसर्गाचा, या आयुष्याचा तू आनंद घेऊ शकतोस। या खिडकीतून बाहेर बघितलेस तर एक सुंदर बाग दिसते, हिरव्यागार वनराईने नटलेली, विविध फुलांनी बहरलेली। ही बाग पाहिलीस ना तर तू खूप आनंदी होशील। मान्य आहे की तुला आता जागेवरनं उठता येत नाही, त्यामुळे तुला या खिडकीतून ती बाग पाहणे सध्या तरी शक्य नाही, पण मी इथं रोज येत जाईन, तुझ्याशी गप्पा मारत जाईन आणि तेव्हा त्या बागेमध्ये काय चालू आहे हे या खिडकीतून पाहून तुला सांगत जाईन। किमान ती सुंदर बाग पाहण्यासाठी, त्या बागेमध्ये जाऊन फेरफटका मारण्यासाठी तरी तुला या दुखण्यामधनं बाहेर पडलेच पाहिजे। ठरल्याप्रमाणे रोज तो मित्र त्या युवकाला भेटायला येऊ लागला। तो रोज त्याच्याशी गप्पा मारायचा, त्याला सकारात्मक गोष्टी सांगायचा आणि त्यानंतर खिडकीमधून त्या बागेमध्ये दिसणाऱ्या विहंगम दृश्याचं वर्णन करायचा। कधी बागेतल्या बहरलेल्या फुलझाडांविषयी सांगायचा, तर कधी हिरव्यागार गवताविषयी बोलायचा, कधी बागेमध्ये खेळणाऱ्या लहान मुलांबद्दल बोलायचा, तर कधी हातात हात घालून बागेतील तळ्याकाठी फिरणाऱ्या युवक युवतींबद्दल सांगायचा, कधी रंगीबिरंगी फुलपाखरांचे वर्णन करायचा, तर कधी बागेतील कारंजाविषयी भरभरून बोलायचा। असेच काही दिवस गेले। तो युवक आता हळूहळू बरा होऊ लागला होता। आज त्या बागेतील दृश्य नेमके कसे असेल हे मित्राकडून जाणून घ्यायची त्याला आता नेहमी उत्कंठा लागलेली असायची। ती बाग कशी दिसते हे बघण्यासाठी आपण लवकरात लवकर बरे व्हावे असे त्याला नेहमी वाटायचे। एक दिवस काही कारणामुळे त्याचा मित्र हॉस्पिटलमध्ये येऊ शकला नाही। आता आज त्या बागेमध्ये काय चालू आहे हे आपल्याला कसे कळणार असे त्याला वाटले, पण आता त्याला थोडे थोडे उठता येऊ लागले होते। बेडचा आधार घेत तो कसा बसा उठला। भिंतीला धरत धरत तो खिडकीपाशी गेला। त्याने खिडकीमधून बाहेर पाहिले, पण त्याला बाहेर बाग दिसलीच नाही। त्याला तिथं समोर फक्त एक भिंत दिसली। आश्चर्यानं त्यानं नर्सला विचारलं, इथं समोर एक बाग होती ना, मग ही भिंत इथं कधी आली? नर्स म्हणाली, इथे पूर्वीपासनं भिंतच आहे, इथे बाग वगैरे कधीच नव्हती। तुम्ही अपघातामुळे खूप खचून गेला होता, निराश झाला होता, तेव्हा तुमच्या खचलेल्या, निराश झालेल्या मनाला पुन्हा उभारी देण्याच्या उद्देशाने, तुम्हाला आनंदी ठेवण्याच्या उद्देशाने समोर सुंदर बाग असल्याचे तुमच्या मित्राने खोटेच सांगितले होते। त्या अस्तित्वात नसलेल्या बागेचे एवढे सुंदर वर्णन तुमच्या मित्रानं केले की त्यामुळे ती बाग कशी आहे हे पाहण्याकरता तरी आपण या आजारातनं बाहेर पडावे असं तुम्हाला वाटू लागले आणि खरोखरच त्या दिवसापासून तुमच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत आहे। खरोखरच तुम्ही खूप भाग्यवान आहात, कारण तुम्हाला आयुष्यात एवढा चांगला जीवलग मित्र मिळाला आहे। आयुष्य जगताना सोबत करतात ते मित्र असतात, आयुष्य जगायला शिकवतात ते मित्र असतात आणि जगणं सुंदर करतात ते मित्र असतात।